नमस्कार, खमंग तडका या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हिरव्या मसाल्यातला वाटाणा बटाटा रस्सा भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी वाटाणा, 2 बटाटे, कोथिंबीर, ओले खोबरे, हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, तडक्यासाठी जिरे व कढीपत्ता, हळद, हिंग, मीठ, तेल व पाणी। आता आपण मसाला वाटून घेऊ। ओले खोबरे, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता हे आपण वाटून घेऊ। आता आपला मसाला वाटून झालाय, आपण गॅस चालू करून आता बटाटे तळून घेऊ। आपण कढईत तेल घालून घेऊ, साधारण 1 चमचा। आता आपण कढईत बटाटा घालून घेऊ। गुलाबी होईपर्यंत आपण जरा बटाटा तळून घेऊ। आता आपले बटाटे तळून झाले, आपण काढून घेऊ। आता आपण त्याच तेलामध्ये फोडणी करून घेऊ। जिरे व कढीपत्ता, थोडे हिंग, फोडणी तडतडली की आपण मसाला घालून घेऊ। आता आपली फोडणी तडतडली, आपण मसाला घालून घेऊ। आता आपण मसाला मध्यम गॅसवरती परतून घेऊ। त्यात आपण थोडी हळद घालू, पाव चमचा हळद। आता आपण मसाला कच्चा पण जाईपर्यंत परतून घेऊ। आता आपला मसाला परतून झालाय, आपण त्यात वाटाणा घालून घेऊ। एक 5 मिनिट आपण मसाल्यात वाटाणा परतून घेऊ। आता आपण त्यात बटाटा पण घालून घेऊ। आता आपण त्यात थोडे पाणी घालून घेऊ। आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ।
झाकण ठेवून आपण एक 10 मिनिटं भाजी शिजवून घेऊ. आता आपण झाकण काढून बघू आपली भाजी झाली का. आता आपली भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे. ती आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ. हिरव्या मसाल्यातली वाटाणा बटाटा रस्सा भाजी आवडल्यास खमंग तडका या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.